यस, आपण पाहतायत ज्या ताईनं लॉट्स उचलले त्या ताईला, छोट्या दिदीला राजेश्री किणी अर्थात माई यांच्याकडनं आपण पाहतायत सरपंच विराथन खुर्द यांच्याकडनं तिला 500 रुपयाचा आणखीन कॅश प्राइज झालाय. ताई सांगेल की बरं झालं त्या छोट्या बाबूला नकार सांगितला आणि मला संधी दिली. आणि इथे आपण पाहतात सुरुवात झालंय मॅचला. या चौकारानं पहिल्याच बॉलवरती हा ॲक्शन रिप्ले प्रतीक शिंगडे अप्पीच्या बॅटमधनं खूप छान पद्धतीनं फक्त बॉलला दिशा दिली, स्टीयर केलं, बॉल चालला गली थडमानला आणि चौकारानं मात्र इथे सुरुवात. ताई खुश आहे बघा. हे 500 रुपये आपल्याला पाहायला मिळतात जे माई सरपंच विराथन खुर्द यांच्याकडनं आलेले आहेत. आणि ताई सांगेल फक्त लॉट्स उचलायचे आता 1000. आता यात्रा देखील चालू आहेत, यात्रेत शॉपिंग चांगली होणार. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा दिनेश यादव तयार होतील. यावेळेला ऑन साईडला फटका प्रतीकनं चांगला केला. बॉल चालला आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे देखील बॉलच्या मागे धावत आहेत आणि तो बॉल शेवटच्या क्षणाला चांगल्या पद्धतीनं स्टॉप केला. आता 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते तुकाराम सर 6 वरती. आणि हा मॅच महत्वाचा यासाठी आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये कदाचित शेवटच्या क्षणी काही मिस्टेक झाल्या, काही चुका झाल्या आणि त्या चुकामध्ये दुरुस्ती करून तुम्हाला पुढे यायचं आहे. त्या मिस्टेक जे झाल्या त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करायचं आहे. दिनेश यादव गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि समोर आहेत प्रतीक, 9 सेकंडला तुषार बसवंत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, थोडासा लांबून खेळला, बॅटला वरच्या बाजूला स्पर्श झाला आणि चेंडू गेल्या थर्ड मॅन रिजन मध्ये. चौकार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण प्रतीकची झुंज पाहिली होती, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढलेली ती कडवी लढत त्याने दिली होती. त्याच्यामुळे तिथूनही काही शिकून आलाय आणि हा सामना जिंकायचा या उद्देशानं तो खेळतोय. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात प्रतीक शिंगडे. 2 चौकार त्याने खेळले, दुहेरी धावा देखील त्याच्या बॅटमधनं आल्या आणि त्यातनं अनुषंगाने 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 रन. एक चांगले क्रिकेट बघायला मिळतं. शिवनेरी चषकाचं मात्र हे घमासान आज 7व्या रात्रीमध्ये पोहोचलं आणि त्यानंतर ओपन आपला मात्र सुरुवात झाली. व्यावसायिक गटातून आज बिग बॅश पद्धतीनं ही स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळते. गोरसई बी विपक्षात आजचा विजयी संघ. चांगला मॅच बघायला मिळेल. गोलंदाज तयार. या बॉलला प्रतीक शिंगडेच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. तुकाराम सर या खेळाडूमध्ये आहे क्वालिटी, त्याने आता दाखवून दिले. मैदानाच्या चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, क्वालिटी आहे तर तुमची क्वालिटी दाखवा, पण क्वालिटी विथ क्वांटिटी, क्वालिटी विथ क्वांटिटी आणि क्वालिटी विथ व्हरायटी. याच्या अगोदर ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू त्यानं कट केला होता. हाही उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून त्या चेंडूला हा फटका खेळला होता बॉल लाईनच्या बाहेर. षटकार. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि नंबर काय आला बघा, 4246. बरेच जण मोटरसायकलला 4 व्हीलरला आवडता नंबर घेतात. प्रतीकसाठी हा नंबर चांगला आहे, 4246. याचा आता प्रत्येक एक चेंडू नंतर मोठा फटका आलाय, 4246. फुल टॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने मिड विकेटला फील्ड करतील, क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जातील, फील्ड करतील. तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण पंचांनी रिफर केले. हा फुल टॉस बॉल होता, कमरेच्या वर वेस्ट साईड किती वर आलाय हे पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच करतील. आता तिसरे पंच पाहणार की निश्चित स्वरूपात घडले काय त्या बॉलवरती. बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. गोलंदाजांना बॉलला हाताळला जरूर. प्रतीक शिंगडे या बॉलला खेळण्याचा प्रयत्न करतात. तिसरे पंच पाहतात. बघा हा ऍक्शन रिप्ले. तिसरे पंच बिझी आहेत सध्या या बॉलला पाहत असताना. 5 बॉलचा खेळ 17 नंतर पूर्णच आहेत. या बॉलवरती काय घडलंय चला, पंच आहेत काय ते तिसरे. या केणे सर आपल्यालाच यावं लागेल. इथे तिसरे पंच नाही आहेत आणि तदनंतर आपण पाहतायत शिवनेरी चषकाचा थरार आपण अनुभवत आहेत आणि आजची रात्र थोडीशी वेगळी आहे. उद्या अगदी रात्र मंतरलेली रात्र जी उद्या अनुभवायला मिळणार आहेत. आता गणेशर पाहण्याचा प्रयत्न करतील. हा चेंडू कमरेच्या किती वर हाताळलेला आहे किंवा ज्यावेळेला फटका खेळला तेव्हा बॅट्समनची पोझिशन काय आणि फटका खेळत असताना चेंडूला कुठे फेस केले, कुठे या पद्धतीनं हा फटका खेळत असताना चेंडू खाली जातोय, वर जातोय. पंचांनी सांगितलं, त्यांनी पाहिलंय आणि त्यांनी डिसिजन दिलाय. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा येतो कारण पंचाच्या मनामध्ये थोडासा डाऊट क्रिएट झाला होता. इट्स अ नो बॉल. धावा धावफलकावरती जाऊन पोचल्यात त्या.
चला इथे आपण पाहतायत त्या दिदीनं आता आणखीन दिदीला गुड न्यूज आहे. मातृछाया ट्रान्सपोर्टचे प्रॉपरायटर ज्यांचं नाव आहे मयूर नंदकुमार पाटील विरातन खुर्द यांच्या माध्यमातून त्या दिदीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. 2000 लॉट्स उचलायचे. क्या बात आहे. धावसंख्या फलकावरती या नोबॉलच्या साह्यानं 1+1 म्हणजेच 18 रन. आता पहिल्या षटकात धावा यायला लागल्या. तुषार बसवत पालघरमधनं बिलॉंग करणारा खेळाडू आणि तुषार बसवतच्या बॅटमधनं इथे आलाय षटकार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. तुषार बसवत सांगतात की मागील मॅच मध्ये मी जरूर आउट झालो, या वेळेला नाही, इथे जिंकायचंय आम्हाला. आणि तुषारसाठी फॉर्म मध्ये येण्यासाठी असाच फटका पाहिजे होता किंवा असाच चेंडू पाहिजे होता, कारण हा फ्री हिट होता. लायसन्स टू किल, लायसन्स टू भाई दे घुमा के खेळेंगे. आणि दे घुमा के खेळलाय. पहिलाच चेंडू फेस करतोय तुषार बसवंत आणि या चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा पार धाडलंय. हे मोठं षटक येते. या षटकामध्ये आतापर्यंत 24 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धापलकावरती 24-24. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला पहिला. शेवटचा चेंडू थोडासा लांबून खेळलं, दुरून खेळलं. शेवटचा बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार पाहिले होते. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू डॉट बॉल आलाय. आणि हा सामना असा आहे, म्हणजे जसं ज्यावेळेला कॅप्टन म्हटलं होतं की हा थोडासा डू और डाय वाली रेड आहे. आणि या डू और डाय वाली रेडमध्ये तुम्हाला अप्लाय देखील करायचं आहे. आणि त्यावेळेला जर पाहिलं तर सुरुवात तितकी चांगली होत नाही गोलंदाजीच्या दृष्टीनं, पण बॅटिंग क्लिक झालेत पहिल्याच ओव्हरमध्ये. निश्चित स्वरूपात बॅटिंग खूप चांगली झाली, कारण एका बाजूला प्रतीकच्या बॅटमधनं 5 बॉलमध्ये 17 रन आले, तर तुषार बसवत याही फलंदाजानं सुरुवात केली आता इनिंगला धावांनी, अर्थात षटकार. म्हणजेच पहिलं षटक संपलं त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 24 आणि जमेची बाजू अशी आहे की तिथे 0 आहे, म्हणजेच बिनबाद आहेत. आणि हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सही सलामत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतात सचिन. आता सचिन यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या मागच्या गोलंदाजावरती जेव्हा मार पडला त्यावेळेला तुम्हाला त्यांचा बॅकबोन म्हणून इथे उभं राहणं गरजेचं आहे. ते गोलंदाज सचिन दाखल झालेत. सचिन चौरसिया गोलंदाजीसाठी सज्ज होते. आणि एक चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण मागच्या षटकामध्ये जर पाहिल्या तर जास्त रन गेल्यात. म्हणजे या षटकामध्ये सचिन चौरसिया भाई आपको थोडीशी अलग कसरत करनी होगी. जसा एक त्याला डोंबाऱ्याचा खेळ असतो ना, तारेवरती कसरत असते, त्याला एक तर बॅलन्स सांभाळायचा असतो आणि त्या बाजूला पार देखील जायचं असतं. सचिन चौरसिया भाई आपको वही कमाल करनी है. आपके ऊपर काफी सारी निगाहे है, तुमच्यावरती बऱ्याचशा नजरा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये धडाकेबाज फलंदाजी झालेले. ऑफ स्टंपच्या बाहेर फुल टॉस खेळायचा होता. कदाचित बॅट थोडीशी फेस आहे ना, तो लवकर बघा असा स्लाइस करायला गेला. भले का मूज जल्दी बंद हुआ था, थोडासा ओपन जो केला होता त्याच कारणाचा हा डॉट बॉल. दिनेश यादवचा पहिल्या षटकात धडेकाबाज फटकेबाजी, पहिल्या षटकात चौकार षटकारांची आतषबाजी करत सामना आता सध्या गाजवतात. याही वेळेला रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटके जरूर खेळलेत, पण तो आता तुकाराम सर त्यांनी काय केलं, फिल्डिंग पाहिली आणि फिल्डिंगच्या अनुषंगाने त्यांना हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. काही ट्रेडिशनल फटके पाहिले, पारंपरिक फटके पाहिले. आता थोडंसं फॅन्सी स्ट्रोक खेळूया. आपण देखील असं असतो ना, त्यावेळेला एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो ना तर थोडंसं फॅन्सी घालतो, फॉर्मल घालून कंटाळा येतो. तसा क्रिकेटचा खेळ पण असा फॅन्सी स्ट्रोक खेळले जातात. वेगवेगळे फटके अंमलात आणले जातात. त्याला कारण देखील आहे, जग थोडंसं वेगळं आहे, रंगीबेरंगी आहे, त्यामुळे वेगवेगळे फटके ज्या देवात केले जातात. लेग बाईचा इशारा होतोय. 1.3 षटकांचा खेळ झालाय आणि या षटकामध्ये कदाचित सचिन चौरसेनं ते काम केलेलं आहे ज्या कामासाठी कॅप्टननं या षटकामध्ये त्यांना आणलं होतं. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, कारण धावसंख्यांचा वेग जो झपाट्याने वाढत होता त्या धावफलकाला शांत करण्याचं काम सचिनने केलं आणि ती गोलंदाजी आतापर्यंत तो खूप चांगल्या पद्धतीने निभावतोय. जबाबदारी फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती सध्या स्वीकारली सचिननं. धावसंख्या फलकावरती 25 बॉलचा खेळ झालाय 3 आणि पुन्हा एकदा सचिन तयार होत आहेत. फलंदाज एका बाजूला तुषार बसवत, गोठणपूर पालघर येथून बिलॉंग करणारा खेळाडू. चांगलं क्रिकेट त्यानं दाखवलं आता या मॅचमध्ये. एका बाजूला प्रतीकच्या खांद्याला खांदा लावत जर या मॅचमध्ये उभा राहिला धावा होऊ शकतात. षटकातील पुढचा बॉल सचिनचा. शॉर्ट बॉलचा वापर, बॉलला केले ओव्हर पॉइंट. बॉल चालला वेगाने, क्षेत्ररक्षक 2 त्याच्या मागे आणि बॉल इथून आपण पाहतात नाही थांबणार, सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आता तुषार देखील रंगात आलाय तुकाराम सर. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, तुषारचा उल्लेख केला होता की मागच्या सामन्यामध्ये जे कार्य कदाचित अधुरे राहिले हे पूर्ण करतात. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा टाचेवरती आले होते, ऑन द टोस आले होते आणि ऑन द टोस असताना पॉइंटच्या डोक्यावरनं या फटक्याला केलं होतं. आउटफील्ड सुपर पास आहे. याच्या अगदी डाव्या बाजूनं एक बुलेट ट्रेन जाते, त्याच्यापेक्षा आउटफील्ड फास्ट आहे. बुलेट ट्रेनपेक्षाही आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि त्यामुळे ज्यावेळेला चेंडू लँड होतो ना मैदानावरती त्यावेळेला तो थांबत नाही, वेगानं जातोय. चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा येते 29 धावा. आक्रमक सुरुवात.
हा कुठं चेंडू होता, आता गॅप शोधलाय एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, कव्हर बोनचा क्षेत्ररक्षक मधला गॅप होता, तो गॅप शोधलाय. प्लेसमेंट परफेक्ट आहे, परफेक्ट प्लेस केलाय, चेंडू गेला सीमारेषा बाहेर, चौकार. थँक्यू डेझर कॅन्डी. खूप चांगला फटका ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा तुम्ही जो उल्लेख केला की जो गॅप शोधला त्याने अतिशय चांगल्या फटक्यानं. आता सध्या धावसंख्या फलकावरती 33. षटकातील बॉल आहे पुढचा अगदी शेवटचा सचिनचा. या बॉलला वेगवान चेंडू पंचांनी सांगितले की यस पायावरती समोर अगदी बॉल सापडला आणि फलंदाज तुषार बसवतची छोटी खेळी इम्पॅक्टफुल खेळी आता इथून थांबते. फलंदाज तुषार बसवत बॅक टू द डग आउट. बघा सुरुवात अशीच केली होती सचिन चौरसेने, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता, आता थोडासा विदिन द स्टंप जाण्याचा प्रयत्न केला. 2 चौकार आपण पाहिले होते त्या तुषार बसवनच्या बॅटमधनं. त्यानंतर घेतलेला रिव्हेंज आहे, गेलेला वार आहे आणि तो योग्य पद्धतीनं केलाय. 14 धावांचं योगदान आतापर्यंत तुषारनं केलं. हा LBWचा बघा सचिन चौरसेचा हा चेंडू होता. फुलटॉस बॉल पहिला शफल केलं, तो उजव्या यष्टीच्या बाहेर गेला. त्यानंतर बरोबर स्टंपच्या इम्पॅक्ट इन लाईन बरोबर परफेक्ट आहे, इम्पॅक्ट इन लाईन आहे बरोबर. तेच DBN दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा योग्य निर्णय, अगदी योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. इम्पॅक्ट इन लाईन आणि समोर जाऊन विकेट हिटिंग होतोय, बाकी काय सांगण्याची आवश्यकता नाही. योग्य निर्णय पंचांचा आणि फलंदाज पाचीच्या स्वरूपात बाद झालाय. फलंदाज बाद होत्यात, नवीन फलंदाज दाखल झालेत. योगेश लढे हे सध्या मैदानाच्या आतमध्ये. याही फलंदाजाकडे गुणवत्ता, फक्त इथून म्हणून नाही चालणार. ती गुणवत्ता तुम्हाला तुमच्या संघासाठी, ज्या संघ मालकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला त्यांना सार्थ करून दाखवण्याकरिता दाखल झाला योगेश लढे. एका बाजूला प्रतीक शिंगडेनं मन जिंकणारी खेळी आतापर्यंत केलंय. 33 रन, 33ला धक्का, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि चांगले क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये. करंट रन रेट देखील वेगानं आहे, 16.50चा. तुकाराम सर, आणि जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा तुमच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ती दाखवा. नाही तर ही कशी कहाणी माहिती का, तुमची मोटरसायकल घ्या, तुमची फोर व्हीलर घ्या, त्याच्या सर्वाधिक स्पीड 240 दाखवतो, पण तितके रस्तेच नाहीत आपल्यावरती पळवण्यासाठी, फक्त तो स्पीडोमीटर दिलेला आहे. तसा एखाद्याकडे गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, पण ती तुम्ही दाखवलीच नाहीये तर दिसणार कधी. त्या गुणवत्तेला, ज्या टॅलेंटला परफॉर्मन्सची जोड द्या, कामगिरीची जोड द्या. परफॉर्म तुम्ही करायचं आहे आणि हे जे व्यासपीठ आहे ना, या अशाच खेळाडूंसाठी आहे, परफॉर्म करण्याचं आहे. जसा परफॉर्मन्स आपण टीमचा पाहिला होता, ज्यावेळेला अंडर प्रेशर वैभवची इनिंग, विजेंद्रची इनिंग, शेवटच्या क्षणीला ज्यावेळेला थोडासा मॅच फसतोय असं वाटलेला वैभव मालीने केलेलं आक्रमण, या सगळ्या गोष्टी असतात. जसा एक चांगला उल्लेख तुम्ही केला टेम्परामेंटचा, तुमच्याकडे तो पाहिजे, संयमही देखील पाहिजे, थोडासा वेळ जाऊन द्यायचा असतो. अनुराग येतोय क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. आदिवासी समाज परिषदेच्या असंघ खेळतोय आणि कौतुक त्यांचं देखील आहे, कारण त्यांनी त्यांच्या समाजातील खेळाडूंना खेळण्याची संधी दिलेली आहे. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक झालाय, पण भरपूर थोडासा दूर आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. तर अशा मोठ्या स्पर्धेमध्ये फार कमी जण असतील किंवा संघटना असतील, संस्था असतील, जे आपल्या समाजातील खेळाडूंना एकत्र येऊन संधी देतात. नाही तर मग असे संघ कुठे पाहायला मिळतात माहिती का, ज्यावेळेला समाजाचा गट असतो त्यावेळेला पाहायला मिळतात. पण एक चांगला प्रयत्न या निमित्तानं या परिषदेनं केलाय. निश्चित स्वरूपात खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. समाजासाठी एक चांगली ही योग्य अशी योग्य व्यासपीठ आहे, जिथे खेळाडूंना वाव मिळतोय आणि आपल्या गावातील, आपल्या समाजातील आणि हे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामधून विराथनगावचा शैलेश निवळ देखील खेळतोय, ही देखील विराथनसाठी अगदी कौतुकाची बाब आहे. गोलंदाज तयार, प्रतीकचा फटका ऑन साईडला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा फटका दमदार, दिमागदार, प्रतीक शिंगडे नावाचा दिमागदार षटकार, 6 रन. आणि मागच्या इनिंग जी पाहिली होती ना आपल्या प्रतीकची, ती इनिंगनं भरपूर काही त्याला शिकवण दिलेली आहेत. भले ते इनिंग विजयाच्या दिशेनं नाही वाटचाल करू शकली, पण त्या इनिंगनं एक थोडीशी एनर्जी त्याला दिलेली आहे, एक आत्मविश्वास दिलेला आहे, एक बळ दिले, एक ताकद दिले त्या इनिंगनं. आणि तीच इनिंग पुणे एकदा चालू ठेवावी असा खेळ प्रतीक साकारतोय. संघाची धावसंख्या 41, एक गडी बाद 41. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू चाला जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक येईल, कारण पहिला तर स्वीप करायला गेले, पण लप्पा थोडासा लांब ठेवला. त्यावेळेला स्कूप करूया, स्कूप आणि स्क्विपच्या थोड्याशा मध्ये
इथे सापडले होते. 2.3 षटकांचा खेळ, धावा धाफलकावरती 43. सुसज्ज स्थितीमध्ये जो 43 तुम्ही उल्लेख केला, ती स्थिती आता चांगली आहे बॅटिंग करत असताना आदिवासी समाज परिषद या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 43 वरती 1 धक्का, षटक क्रमांक चालू आहे. तिसऱ्या बॉलचा खेळ झालाय 3 आणि त्यानंतर प्रत्येक शिंगडेची बॅट 11 बॉलमध्ये 27 अशी तापली. एका बाजूला योगेश लढे आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रत्येकचा खेळ आजमावत आहेत. षटकातील पुढचा बॉल अनुराग यांचा, लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स. या बॉलला प्रचंड वेग, खूप चांगल्या पद्धतीने हा सर कमबॅक बघायला मिळाला. हा चेंडू योग्य आहे फलंदाजांच्या मारापासून वाचण्याकरिता. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, हा चेंडू योग्य आहे आणि त्याचं नाव अनुराग आहे. आणि मागचं षटक सचिन चौरसियाने का टाकलं होतं ना, अनुराग तुम्हाला त्याचं अनुकरण करायचं आहे. जसा उजव्या यष्टीच्या बाहेर त्याने ठेवला होता ना, म्हणून अनुरागला त्याचं अनुसरण करायचं आहे. आणि तसाच चेंडू हाताळला होता, वाईड अँगल, थोडासा वाईड अँगल हाताळला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत आहे. कारण अशा वेळेला बऱ्याच वेळेला आता टेनिस बॉल क्रिकेट थोडंसं प्रगत झालंय, यष्टीरक्षक भूमिका देखील महत्वाची असते. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता डीप पॉईंटला. क्षेत्ररक्षक आहेत. कारण एका खेळाडूनं, मोठ्या खेळाडूनं म्हटलं होतं की ज्यावेळेला फार पूर्वी क्रिकेट चालायचं ना, त्यावेळेला गोलंदाजाचा सांगायला जायचं, बाबा विदिन द स्टंप जा, विकेटसाठी जा. पण आता टेनिस बॉल क्रिकेट बदललेलं आहे. एकदा तुम्ही थोडंसं लांब जा, दूर जा, वाईड अँगलनं गोलंदाजी केला, थोडासा बदल मागच्या 5-6 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालाय. निश्चित स्वरूपात खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. आज टेनिस बॉल क्रिकेट फार पुढे गेलं खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या टेनिस बॉल क्रिकेटचे आधुनिक बदल. कारण आता या गोष्टी तुम्हाला निश्चित स्वरूपात अवगत करावेच लागतात आणि सध्या ते केले अनुरागने. षटकातील शेवटचा बॉल, षटक क्रमांक चालू आहे, तिसरे, धावसंख्या 44 या सध्या फलकावरती बघायला मिळत आहेत. गोलंदाज तयार अनुराग. या बॉलला फटका खूप चांगला, याही बॉलला इनफिल्डच्या वरनं बॉलला पाठवलंय. खरं क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, बॉलला फील्ड करतील, प्रयत्न आहेत दुसरीचा आणि सहज रीतीनं 2 रन मिळाल्या. बघा सर, 6 षटकांचा इथून अर्धा खेळ संपला, धावसंख्या 46. येणाऱ्यामध्ये जर 3 षटकांमध्ये 46 नाही, पण तू जरी 40 आल्या तरी हे 90-96चा स्कोर मजा येईल. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि येऊया या मॅच मध्ये. वापर चांगला झाला, तदनंतर धावांचा वेग वाढला. 46 रन फलकावरती. सचिन आलेत गोलंदाजी मार्गवरती. याही बॉलला फटका खेळायचा होता, अगदी खोलातला बॉल, शरीरापासून दूर ठेवणारी लाईन, सिंगलने संतुष्ट राहावं लागतं. आणि आता 4थ्या षटकाला देखील सुरुवात झाली. सचिन या मॅच मध्ये मी म्हणेन की आतापर्यंत बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज राहिलेत या मॅच मध्ये. कारण आपण पाहतात ज्या धावा 47 झाल्या, 46 झाल्या, त्यामध्ये कमी धावा कुणाला आल्यात, 7 बॉलमध्ये त्याने फक्त 9 खर्च केल्यात. जसं तुम्ही उल्लेख केला, 15च्या सरासरीने ज्या वेळेला धावांचा इथे प्रवास झालाय ना, जिथे सरासरी जी 8ची राखली होती ती चांगली आहे. इकॉनॉमिकल स्पेल त्यांना हाताळले आहे. आणि या मैदानावरती कदाचित 10च्या खालची सरासरी बेस्ट असेल. या मैदानावरती खेळत असताना 10च्या खालची सरासरी हा मिस झाला होता, थोडासा मिसटाइम स्ट्रोक झाला होता. लवकर जर पाहिलं तर बॅट थोडीशी साईडला फिरली गेली होती आणि ते कारण होतं की मिडल ऑफ द बॅट होत नाहीयेत. 2
2 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत आल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 48. 48 रन फलकावरती 2 बॉलचा खेळ संपला. येणारे 4 बॉल याही षटकात आहेत. सचिन आहेत गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्सनं प्रतीकसाठी. या बॉलला प्रतीक नाही थांबणार. बॉलला पुल केले, बॉलला फेकून दिले. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. एकापेक्षा एक सरस बॅटिंग सध्या प्रतीक करतोय. मागच्या सामन्यामध्ये राहिलेलं कार्य, अधुरं कार्य. एक विवाह चित्रपट आला होता ज्यावेळेला त्याच्यामध्ये एक गाणं होतं, मिलन अभी आधा अधुरा आहे. मागच्या सामन्यामध्ये राहिलेलं आधा अधुरं कार्य त्याला ते पूर्ण करायचं आहे आणि तेच काम चाललंय. बघा मी म्हटलं तर फ्रंट फूटवरती फार कमी खेळाडूंना पाहिले. बॉडी मागे आणावी लागते आणि तीच बॉडी फ्रंट फूटवरती जात असताना हा पिकअप फुल पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय. असं वाटत होतं सचिन थोडंसं इकॉनॉमिकल हाताळतील, पण जसा शेअर मार्केट कोसळतो ना तसं मोठ्या शेअरनं धक्का पोचतो तसा छोट्या शेअरनं देखील धक्का पोचतो. तसा आता सचिनवरती हमला झालाय. 50 धावांची वेस ओलांडले. 54 धावा धापलकावरती आहेत. प्रतीक 35 वरती बॅटिंग करतोय सचिन. ऑफ स्टंपच्या बाहेर इनसाइड आउट, इन आउट वाला फटका. हा दर्जा आहे, हा क्लास आहे, हा क्लास दर्जा दाखवणारा हा दर्जेदार फटका. षटकार. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. माहीममधनं जर त्याच्या गावातून हा सामना बघत असतील त्यांचे गावकरी, प्रेक्षक, खेळाडू, त्याचे मित्र, तर त्यांना अभिमान वाटत असेल की ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट असताना आमच्या गावचा प्रतीक शिंगडे अगदी कमी वयाचा खेळाडू अफलातून फलंदाजी करतोय. मन जिंकणारी फलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला उडल ओव्हर पॉइंट. बॉल चाललाय मागे. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. तिथून फिल्डिंग होईल. रन प्रयत्न आहे दुसरीचा आणि 2 रन जीवाच्या आकांतेनं. प्रामाणिक कष्ट चालू आहेत मैदानाच्या आत संघासाठी. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते 62 आणि प्रतीक शिंगडेचं मीटर वेगानं वाढलं. 17 बॉलमध्ये तो खेळतोय 43 वरती. तो चाललाय अर्धशतकाच्या दिशेने तो चाललाय, जसा तुम्ही उल्लेख केला माहीमकरांचा. पण माहीमकरांना माहिती आहे हा प्रतीक आहे ना माहीमचा आहे, पण असा खेळ करण्यासाठी माहीर आहे. जग जाहीर आहे. असा खेळाडू आहे जो असा खेळ करण्यासाठी माहीर आहे. जग जाहीर आहे. असा खेळाडू मैदानावरती आहे. 43 वरती तो बॅटिंग करतोय. चेंडू थोडंसं कमी उचली मिळाली. आले होते पोझिशन मध्ये खेळण्यासाठी. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बॅट थोडीशी मॅन केली. बघा काय घडलं होतं. रिप्ले आपण बघूया स्क्रीनवरती. चेंडू थोडासा जो कमी उचली घेतला ना तो थोडासा क्रॅम्प करून गेलाय. पण 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 62. मागच्या षटकाचा खेळ पाहिला तर मागच्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. 2 षटकांनी 16 धावा आल्यात. प्रतीक अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. 43 वरती बॅटिंग करतोय. योगेश 3 वरती त्याला साथ देतोय. एक असा गोलंदाज कदाचित पाहिजे क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमला. द मॅन ऑफ गोल्डन आर्म, जो एक तर धावांना थांबवेल, रन थांबवेल आणि सर्वात महत्वाचं आहे प्रतीकची विकेट घेऊन येईल. अंदेशी स्वरूपात 4 षटकांची कहाणी बघा. दिनेश यादव आले, 1 षटक हाताळलं. त्यांच्या विपक्षात 24 रन. इकॉनॉमी वाढली. सचिन आले, तदनंतर त्यांनी 2 षटकं हाताळली. 24 रन, 1 विकेट मिळाली. अनुराग आले. अनुरागच्या विपक्षात देखील 13 रन खोऱ्याने शोधल्या. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अनुराग हे त्याचं वैयक्तिक आहे 2रं. संघासाठी षटक आहे 5वं. चला, जर प्रतीक शिंगडेचं अर्धशतक होतंय तर देवेश भुतकडे यांच्याकडनं प्रतीक करिता 2000 रुपयाचं कॅश प्राईज. आपल्या समाजाचा खेळाडू, युवा खेळाडू, तळागळातून आलेला वरती खेळाडू प्रतीक आहे आणि त्याच्या खेळाला मात्र इथे सराहना करतात आणि त्याच्यासाठी इथे कॅश प्राईज झालाय. गोलंदाज तयार. या बॉलला जाऊ दिलं. पंचांकडे बाकीची गोष्ट सोपवली की हा बॉल वाईड ते पंच पाहतील आणि या व्हाईट बॉलच्या सहाय्याने तुकाराम सर धावसंख्या आता इन्क्रीज होत आहे 63 मध्ये. 63 धावा. जसं तुम्ही उल्लेख केला की खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम हे बक्षिसं नेहमीच करतात. आणि ज्यावेळेला आपल्या समाजातनं अगदी मेहनतीनं वर आलेला एखादा खेळाडू असतो, तो कष्ट करतोय, मग त्या कष्टाला थोडीशी पोचपावती द्या, त्याला थोडंसं असं प्रोत्साहन द्या आणि ते प्रोत्साहन देण्याचं काम कदाचित या माध्यमातून केलं जात आहे. अनुराग आहेत गोलंदाजीसाठी. अशा वेळेला तर पाहिजे तर जसं एक ॲड येते ना, त्या ॲडचा उल्लेख नक्कीच मी करेन. 63 धावा सध्या धापलकावरती आहेत. तर ही जोडी थोडीशी जमलेली आहे. त्याची कटकट मिटवावी लागणार. आता दुधारी तलवार आहे. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. त्या चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरनं पाठवले. थोडंसं वापिश खेळ होतं. हा अपिश ड्राईव्ह केलाय. सौकार. 4 धावा. की आता माझी देखील बारी. एकट्या प्रतीकनं या मॅचमध्ये नाही जिंकता येणार तर आम्हाला देखील हातभार लावावे लागतील. क्रिकेटचा खेळ सांघिक आहे. ज्यावेळेला 11 जणांचा खेळ एकत्रित चांगला येतो त्यावेळेला क्रिकेटच्या खेळामध्ये विजय मिळतोय. खऱ्या अर्थानं प्रतीकच्या अर्धशतकासाठी जे कॅश प्राईज लावलेत, जे आपण पाहतायत
प्रतीकचे अर्धशतक तर देवेश भुतकडे यांच्याकडनं 2000 सह खजिनदार आहेत ते आदिवासी समाज परिषद ज्याचे आणि त्यांच्याकडनं आलेले आहे ते कॅश प्राइस 2000 रुपयाचं. प्रतीक खेळतोय 18 बॉलमध्ये 43. योगेशच्या बॅटमध्ये चौकार आला तोही चांगला होता. 67 रन्स फलकावरती आहेत. 67 धावा धावफलकावरती येत असताना चांगली बॅटिंग सध्या योगेश देखील साकारतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अनुराग. षटकातील पुढचा बॉल आणि तो बॉल असेल दुसरा. याही बॉलला क्रॉस बॅटने खेळायचं होतं. व्यवस्थित बॅटवरती हा बॉल आला नाही आणि तदनंतर स्वतःवरती थोडे नाराज झाले योगेश. तुकाराम सर हा बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. थोडा बॅटच्या खाली खाली कडेवरती लागला, एजवरती लागला. आणि जसं मी उल्लेख करतो की त्या विकेटची कटकट मिटवायची तर थोडासा किटकॅट पाहिजे. छोटी मुलं जातात किटकॅट घेतात, कारण किटकॅटच्या ॲडमध्ये काय सांगतात माहिती आहे ना, हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट. इथे ते ब्रेक पाहिजे, ब्रेक थ्रू पाहिजे. अशा इनिंगला थांबवण्यासाठी एक जोडी जमलेली आहे, त्या जोडीला तोडण्यासाठी एक ब्रेक थ्रू पाहिजे. बॅटला लागला थोडासा, बाजूने स्टंपच्या बाजूने गेलेले आहेत म्हणून त्या किटकॅटचा उल्लेख केला. छोटी मुलं जातात किटकॅट घेतात आणि एन्जॉय देखील करतात. तसा किटकॅटवाला खेळ आहे, कटकटवाला खेळ आहे आणि कटकट मिटवायची तर इथे ब्रेक थ्रू पाहिजे. 2 डॉट बॉलनं थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अनुराग करतोय निश्चित स्वरूपात. आणि दबावाच्या काळात विकेटची शक्यता जास्त असते क्रिकेटच्या खेळात. आता ते 2 बॉल डॉट आलेत सर. आता 2 बॉल डॉटचं उत्तर चांगला फटका की मग विकेट, या मधला जो आता हा बॉल आहे तो या बॉलवर त्याचं उत्तर कळेल. गोलंदाज तयार आहेत. योगेश लढे फलंदाजी मार्क वरती आणि त्या दबावाचं उत्तर आहे. हा षटकातील आलाय फटका मोठा आहे आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दबावाच्या काळात काही जण बिखरतात, काही जण निखरून येतात आणि सध्या हा आता खेळाडू योगेश सध्या आपण पाहतात त्याच्या योगेश लढेच्या प्रत्येक 6ला 200 आहेत. ते म्हणजेच देवेश भुतकडे अप्पी यांच्याकडे देखील ते षटकाराकरिता कॅश प्राइज आहे. अतुल हडळ यांच्याकडनं. एक चांगला उल्लेख तुम्ही केला होता की दबाव निर्माण झाला होता त्यावेळेला थोडासा माहोल बनला होता. आता माहोल विकेटचा बनलाय की माहोल सिक्सरचा बनलाय. तो सिक्सर ठोकलाय योगेश लढेनं. या षटकामध्ये पाहिलं 1 चौकार 1 षटकार. आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये आल्या. 73 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागचा सामना देखील आपण पाहिला होता ज्यावेळेला 90च्या आसपासचा पाठलाग करायचा तो सोपा नाहीये, सहज तर बिलकुल नाहीये आणि तोच प्रयत्न कदाचित इथे केला जातोय. 43 वरती बॅटिंग करतोय प्रतीक शिंगाडे तर योगेश लढे त्याला साथ देतोय. 13 वरती अनुराग थोडासा महागडा ठरला. 1.4 षटकांचा खेळ त्यानं हाताळलाय. 24 धावा आतापर्यंत खर्च केलेत. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॅटला थोडासा लागला फ्लाइंग स्लिपला, चेंडू गेलाय बॅटच्या बाहेरील कडा आणि फ्लाइंग स्लिपला अर्थात शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्ररक्षकांना टिपलाय जाईल. थोडीशी कटकट मिटवायची होती. किटकॅट आले पण थोडंसं उशीर आले. योगेशची खेळी 13 धावांची खेळी, 1 षटकार 1 चौकाराची संपुष्टात. चांगली खेळी राहिली. प्रतीकच्या साथीनं खांद्याला खांदा लावत तोही लढला मैदानाच्या आतमध्ये. सर ज्यावेळेला 3 षटकांचा खेळ संपला तर तेव्हा 46 धावा होत्या आणि त्यावेळेला आपली चर्चा झाली होती की आणखीन 46 आले तर मग 92-90च्या जवळ ते जाणारे धावसंख्या. आता देखील 1 षटक आहे. एकंदरीत 7 बॉल आहेत. धावा होऊ शकतात त्याही. 7 बॉल आणि तुम्ही जसा उल्लेख करता 92 धावांच्या कदाचित 19 धावा अजूनही पाहिजे. पण एक जी जोडी जमली होती मोमेंटम त्या बाजूला चालला होता. प्रोजेक्टेड स्कोर आता 91 दाखवतोय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. प्रकाश तुंबडा दाखल झालेत या षटकातील अगदी शेवटचा बॉल. 73 वरती धक्का दुसरा. चांगलं क्रिकेट सध्या आपल्याला ह्या क्रिकेटने दाखवलंय आजच्या दिवसात आदिवासी समाज परिषद या संघाने. पुढचा बॉल यावेळेला येता क्षणी फटका केला डाऊन दी ट्रॅक. फटका तिथे अलॉंग दी कार्पेट आला आणि तदनंतर सिंगल देखील मिळाली. 5 षटकांचा खेळ योग्य पद्धतीने संपला. 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती रनसंख्या 74. घेऊ एक छोटासा डीजेवाला ब्रेक. कुठेही जाऊ नका. सामना खूप चांगल्या पद्धतीने सध्या चाललाय. त्यामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. एक उत्सुकता होती जसं तुम्ही चर्चा केली होती ज्यावेळेला एक अर्धशतकासाठी प्राईज लागले प्रतीकचं आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश तुंबडा देखील आल्यात. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. 74 धावा धावफलकावरती येत असताना आता 6 चेंडूमध्ये किती होतील? 6 मध्ये काही जण सांगतात 12 होतील, 15 होतील. काही काना वाटतं का बाबा 6-7 धावाच होतील. शेवटचं षटक विकी हाताळतोय प्रकाश तुंबडा हॅपी स्ट्रायकरेनला.
हलक्या हातानं खेळणं सेन्सेबल आहे. जी चर्चा मी उत्कर्ष तुमच्या जोडीने चढणार होतं की प्रतीक शिंगडेच्या अर्धशतकाची चाहूल लागली होती, पण मागचे 6 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला होता. आता स्ट्रायकर एंडला तो सज्ज होतोय. फार वेळानंतर तो स्ट्रायकिंग एंडला आला. आता त्याच्यासाठी पुन्हा एकदा कॅश प्राइज आलं. अर्चित फॅब्रिकेटर्सचे मालक संतोष कलिंगडे, एक युवा उद्योजक माहीमचे, खूप चांगल्या पद्धतीनं फॅब्रिकेटरचे वर्क करतात. त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी आलेत 500 रुपये. जर अर्धशतक लगावतात ते म्हणजेच आपण पाहतात प्रतीक शिंगडे, देवेश भूतकडे आहेत, त्यांच्याकडनं आहेत 2000. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी. आणि आता स्ट्रायकिंग एंडला माहीमचा एक युवा खेळाडू जो सध्या गाजवतोय टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती शिवनेरीची स्पर्धा. गोलंदाज तयार. यावेळेला प्रतीकसाठी फुलर लेनचा बॉल आणि बॉलला खेळलाय अगदी समोरच्या दिशेने. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न बघा, थोडेसे फंबल झाले आणि त्याची संधी घेतली, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग. आताच तुम्ही उल्लेख केला फॅब्रिकेशनचा, आणि फॅब्रिकेशनचं काम असतं की 2 वेगवेगळे रॉड असतात ते जॉईन करतात. आता दोन वेगवेगळे खेळाडू आहेत मैदानावरती. त्यांना माहिती आहे, प्रकाश तुमणारा माहिती होतं की काही जरी झालं, भले रनआउट जरी झालं तरी स्ट्राईक मला प्रतीकला द्यायचे आहेत. दॅट्स अ सेल्फलेस खेळ. असा खेळायचा आहे, निस्वार्थी भावनेने तुम्हाला खेळायचं आहे. प्रकाश तुमडा चांगल्या पद्धतीनं इथे दर्शवत असताना ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा अपिश केलं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आधी 50 धावाच्या जवळ पोहोचताना 45 धावांची खेळी साकारून प्रतीक बाद चाललाय. अगदी निराशा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसून आलेत, पण एकदा टाळ्यांचा गजर प्रतीकच्या खेळीसाठी होईल. 45 धावांची आक्रमक इनिंग, 4 षटकार 2 चौकार, 225चा स्ट्राईक रेट आणि आपल्या नावाची दखल शिवनेरी चषकामध्ये घेण्यास त्यांना भाग पाडलंय. निश्चित स्वरूपात बाद झाला असेल, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये त्याने घर केलं की प्रतीक शिंगडे ही ओरम क्रिकेटमध्ये सध्या नाव चर्चेत येतं. आणि त्याने दाखवून दिलं आज ऑल इंडिया ओपन संघासमोर ज्यावेळेला तो बॅटिंग केला तोही बरसला आणि जबरदस्त फटका. बघा, फटक्यामध्ये काहीच कमी नव्हतं, एलिव्हेशन नाही शोधता आलं आणि तदनंतर फलंदाज बाद झालेत प्रतीक शिंगडे. नवीन बॅटर मैदानाच्या आत उत्सव. त्याला कारणही आहे, कारण जसं तुम्ही उल्लेख केला की 45 धावांच्या खेळीनं प्रेक्षकांच्या मनामध्ये घर गेले. आता नुकतंच T20चा वर्ल्ड कप पार पडलाय. संजू सॅमसंग 2 वेळा शतकाच्या जवळ येऊन बाद झाला, पण त्याच्या ते 89 धावा प्रत्येकाच्या लक्षात राहिल्या. त्या शतकापेक्षाही मोठ्या होत्या, सेंचुरीपेक्षाही मोठ्या होत्या, कारण वेळेवरती केलेली त्यांनी कामगिरी होती. म्हणून प्रतीकच्या या खेळीचं महत्व तितकं मोठं आहे. निश्चित स्वरूपात खूप चांगलं तुम्ही इथे विश्लेषण केलं. आता उत्सव कोती दाखल झाले. लेदर क्रिकेट तेही चांगलं खेळतात. पहिल्याच बॉलवरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल सुटलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा देखील आलाय चौकार. 4 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला उत्सव आले ना, तर हा शिवनेरी चषकाचा महोत्सव आहे. उत्सव आल्यात मैदानावरती आणि शिवनेरी चषकाचा महोत्सव आहे आणि त्या महोत्सवामध्ये ते देखील सामील झाल्यात. आल्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार ठोकलाय. 5.4 षटकांचा खेळ, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तुम्ही प्रेडिक्ट केले 90, 92, 91, 92, त्याच्या जवळ स्कोर चाललाय. शेवटचे 2 बॉल आहेत, शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. समोर केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही मध्ये केलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, भेदून चिर चेंडू चला बॉल लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक उत्सव, शिवनेरी चषकाचा महोत्सव, बॅक टू बॅक 2 चौकार. चांगली फलंदाजी उत्सव कोती यांच्या बॅटमधनं बघा दाखल झाले आणि येता क्षणी आक्रमक झाले. त्यांना माहिती आता वेळ नाही आपल्याकडे सेट होण्याकरिता. आलेत आणि तदनंतर आपल्यातील सर्वोत्तम फटके घेऊन देखील आले. शेवटचा बॉल या षटकातला 85, जे टार्गेट बरेच जणांनी प्रेडिक्ट केलं होतं की 90 होतील, 92 होतील, परंतु आता त्याचं मार्गक्रमण त्यांनी देखील केलंय. आणि धावसंख्या जर तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचते 85. फुलर लेनचा बॉलला केलं स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतात वेगानं. 1 रन परिपूर्ण झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली अखेरीस. 6 षटकांचा खेळ संपला तुकाराम सर आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 86 या धावसंख्येवरती. आता 86 झाल्यात, 87 करायचं. याचा दुसरा अर्थ असा आहे 86 का झाल्यात, जवळपास 8 षटकार आल्यात, त्याच्यामुळे 86 झाल्यात. आणि 87 करायचे तर त्याच्यापेक्षा 1 षटकार जास्त ठोकायचा. पण मॅच रफ अँड टफ आहे. शेवटला उत्सव कोटीने केलेले 2 चौकार ठोकलेले या धावफलकाला थोडासा वेग वाढून दिले. स्कोर कार्ड बघा, तुषार बसवन 14 धावांची खेळी, योगेश लढीची 13 धावांची खेळी, पण मध्ये प्रतीक शिंगाडेचं 45 धावांची आक्रमक इनिंग 20 चेंडूवरती साकारली होती. शेवटला उत्सवची त्या 2 चौकार आपण पाहिले होते, 3 एक्स्ट्रा होत्या. 14.33च्या सरासरीनं 86 धावा. सर्वच गोलंदाज महागडे ठरले. दिनेश यादवचं 24 धावांचं 1 षटक, 2 षटकामध्ये 24 धावा सचिननं खर्च केल्या. अनुरागच्या 2 षटकामध्ये 25 धावा, 1 षटक विकीचं शेवटचं 12 धावांचं. आणि 6 षटकांच्या खेळामध्ये वॅगन व्हील जर पाहिलं तर 4ही बाजूला धावा आहेत. इन फ्रंट ऑफ द विकेट धावा आहेत, स्क्वेअर ऑफ द विकेट धावा आहेत, बिहाइंड द विकेट
धावा आहेत, चारही बाजूला धावा आहेत. आता सध्या कुठल्या क्षेत्रामध्ये धावा केल्या तेही बघा. पाठीमागच्या बाजूला झाल्या तर आपण बघितलं स्क्वेअर ऑफ द विकेट पाठीमागे 30 धावा झाल्यात आणि समोरच्या दिशेनं जर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेनं जवळपास 53 धावा या समोरच्या दिशेनं झाल्यात. 86 धावा झाल्यात. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण हा मॅच रफ अँड टफ होऊ शकतो आणि तेच आपण पाहायचं आहे. एक थोडासा ब्रेक आहे आणि त्यानंतर येऊया 87 धावांचा पाठलाग ज्या वेळेला होईल. चला या इथून आपण पाहतात आता रंचेजला सुरुवात आणि ज्या वेळेला रंचेजला सुरुवात त्यावेळेला या स्पर्धेचे मुख्य समालोचक प्रत्येक शेंगडेची बॅटिंग बघा. 20 बॉल मध्ये 45. पहिला कट केला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खूप चांगल्या पद्धतीने प्रतीकनं प्रभावी केलं. आज पालघर क्रिकेटमध्ये हाही एक तारा आहे आणि त्याची देखील दखल घेतली जाईल, कारण पालघरने टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती तारे दिलेत. आता सध्या आपण पाहू शकता ज्याच्या बॅटमधनं 4 षटकार 2 चौकार 225चा स्ट्राईक रेट ज्याने मात्र ठेवला आणि तदनंतर ही बॅट त्याची बोलली. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने हा मेसेज होता. तो पालघर क्रिकेटचा तारा येणारा का तो सितारा होईल आणि रंचेजमध्ये येईल मजा, कारण एका बाजूला प्रतिस्पर्धी संघ देखील तुल्यबळ आहे. ज्या वेळेला मॅचला सुरुवात त्यावेळेला मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ वाकळण ओमकार शेट्टे सरांना निमंत्रण देतोय की आपण या दुसऱ्या इनिंगला रिझवण्याकरिता. थँक्यू सो मच. त्रिश 11 विनोद पाटील रांजणपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 2000 रुपयाचं. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार मानू इच्छिते. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि त्यानंतर कल्पना प्रवीण पाटील चाफेवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1000 रुपयाचं आले. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. या ओमकार शेट्टे सर तुमच्या प्रतीक्षेत इथून आपण पाहतात दुसऱ्या इनिंगला सुरुवात. चॉकलेट बॉय सुजल घरत सध्या एन्जॉय करतात या मॅचला. ते ज्या वेळेला लाईव्हला दिसले ना त्यांनी पुन्हा एकदा मागे केले, जवळपास 50-60 सेकंद मागे गेले आणि कॅमेरा माझ्याच घडते. आता सध्या त्यांची स्टाईल आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीनं. चला इथून आता रंचेसला देखील सुरुवात होईल. चांगला मॅच हा बघायला आपल्याला मिळेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मंथन तेही आपल्याला पाहायला मिळतात मिठागरमधून, तोही एक प्रभावी खेळाडू. मोंटू या नावानं त्याला देखील भरपूर प्रेम मिळालं आणि तोच प्रतीक आणि ते अगदी जीवाभावाचे मित्र आहेत. चला जाऊया मॅच कडे. मॅचला सुरुवात किरण गुरुद्वान आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं जयेश पाटील. 36 बॉल आणि 87 धावा. मॅच मध्ये मजा येईल. एका बाजूला आपण पाहतात ॲक्रो हर्षिता वॉरियर्स भिवंडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका बाजूला आदिवासी समाज परिषद पालघर, अगदी ST समाजातील खूप चांगलं टॅलेंट
या संघ मालकांना खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा. त्यांनी आपल्या समाजातील खेळाडूंना मान दिला की आपल्या समाजात देखील काहीच कमी नाही. हे खेळाडू आहेत, ते चांगल्या पद्धतीने खेळतात, त्यांना देऊया चान्स. पहिलाच बॉल, किरणचा बॉल फार काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, यस टेकन. फलंदाज बाद. किरण गुरुद्वांच्या खेळाला पूर्णविराम. धक्का पहिला, शून्यावरती गडी बाद, गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. इथून आपण पाहतात दीपेश म्हात्रे, हार्दिक भोईर, जयेश घेरत, मयूर भोईर, हार्दिक किणिंग, प्रांजल पाटील, निलेश पाटील, जतीन पाटील अगदी डोंगरावरनं या माचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. जिथे आमचे हार्दिक किणी, व्हॉइस ऑफ सफाळे, याच सफाळे विभागातनं ज्याने सुरुवात केली या स्पर्धेला, पुढे पहिले 6 दिवस खूप चांगली साथ आणि आम्हाला सांगड घातली, ते हार्दिक किणी देखील त्या माचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, गोलंदाज तयार. या इवला खूप चांगला चेंडू, खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू. आता येतोय डॉट बॉल. आकाश यांचं पहिलं षटक, अगदी तिखट मारा. मयूर पाटील हे फलंदाज दाखल झाले. तुषार बसवत त्यांच्या सेफ हँडमध्ये तो बॉल जाऊन पोहोचलाय. आजची रात्र या स्पर्धेची 7वी शिवनेरी चषक अगदी खूप चांगल्या पद्धतीनं आणि थाटानं ही स्पर्धा पूर्णत्वाला जात असताना बघायला मिळते. फटका केला थ्रू द कव्हर्स. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूकडे, तिथे शैलेश निवळ याच मैदानात ज्याने क्रिकेटच्या खेळाला सुरुवात केली आणि विराथनचा हाही एक दिग्गज खेळाडू. त्याला खऱ्या अर्थानं तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल. कठीण काळात फसलेले सामने, तोडफोड फलंदाजीसाठी 6 बॉल आणि 6 सिक्स त्याच्या नावे देखील राहिलेले आहेत. तो शैलेश निवळ आपल्याला पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू तयार होतात. पुन्हा एकदा बॉल क्रमांक 4 ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही. बॉल चालला मिड विकेटला, सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय. दमदार चौकार. यस डीजे कँडी. मागील बॉलचा ॲक्शन रिप्ले बघा. बॉल अर्धा विकेटला, तदनंतर त्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं न्याय दिला. बॉल सीमा रेषेच्या बाहेर पाठवल्या. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा चौकार. धावांची गती तपासून पाहिली. 4 बॉलचा खेळ संपतोय 5 रन ही सध्या स्थिती आहे. रिक्वायर्ड रन रेट 15चा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. प्लेड ऑन. बॅटची आतील कड आणि तदनंतर चेंडू सरळ यष्ट्यांवरती. खूप चांगल्या पद्धतीनं प्रेझेन्स ऑफ माइंड. मागचा बॉल ॲज कम्पेअर वेगानं होता. यावेळेला नकल चेंडू हाताळला आणि फलंदाज जयेश पाटील तेही बाद झालेत. गॉन. हार्दिक भोईर, मयूर भोईर आणि चेतन जतीन पाटील यांच्याकडनं. मुकेश करबट ग्रामपंचायत विद्यमान सदस्य माहीम यांच्याकडनं आपण पाहतात आकाशच्या गोलंदाजीकरिता आलेले आहेत. 500 रुपये ते इथे जमा देखील केलेत मंथननं आणि आपल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात. आज एकंदरीत एसटी समाज एकवटलाय आपल्या खेळाडूंकरिता. इथे देखील फटका केला थ्रू द कव्हर्स. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, सरळ सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ तर संपतोय खरा, परंतु त्यामध्ये आता 9 रन झालेत आणि 2 गडी देखील बाद झालेत. मी म्हणेन सामना 50-50, परंतु जास्त कोणाच्या बाजूने तर जो संघ फिल्डिंग करतोय आदिवासी एकता समाज परिषद या संघाने खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवलं. विथ द बॉल आकाश चांगली गोलंदाजी करतात.
थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 9. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 6 चेंडूंचा खेळ संपला. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रकाश दाखल झालेत. बॅटिंगने देखील चांगली साथ त्यांनी दिली. आता सध्या गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रिक्वायर्ड रन रेट 15.7. 30 बॉलमध्ये 78. या मॅचला जिंकण्याकरिता एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. यावर आपण पाहतात अगदी खोलवर टप्पाचा बॉल, त्या बॉलला स्विंग करायचा होता ऑन साईडला आणि तदनंतर त्या बॉलनं खूप चांगल्या पद्धतीने शार्प टर्न घेतल्यात. आता पहिलाच बॉल डॉट बॉलनं तुषार बसवत यष्टांच्या मागणं खूप चांगली कामगिरी करताना बघा ॲक्शन रिप्ले. कन्व्हिन्सिंग लाईनवरनं त्या बॉलला अगदी आपण पाहतात फिरवलंय आणि धावसंख्या जर आता तपासून पाहिली तर 9 वरती स्थिर आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्कवरती अतिशय चांगल्या पद्धतीने डाव्या हातानं. वाह, आई बॉल चांगला होता. प्रत्येक शिंगडे मन जिंकणारा हा खेळाडू आज राहिला. आज रात्रीत संपूर्ण रात्रीत ऑल इंडिया ओपन या क्रिकेट आजच्या दिवसाला सुरुवात झाली. बिग बॅश पद्धतीने हे 4 संघ एकमेकांसमोर आले. त्यामध्ये प्रभावी ठरणारा कुठला खेळाडू त्याचं नाव आहे प्रत्येक शिंगडे. विथ द बॅट विथ द बॉलने देखील चांगली कामगिरी करेल. गोलंदाज तयार आहेत. याही वेळेला सलगचा तिसरा. क्या बात आहे, खूप चांगली गोलंदाजी. ॲक्रो हर्षिता वॉरियर्स भिवंडी या संघासमोर आता खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघ आदिवासी समाज परिषद पालघर हा विरोध चाललाय. हाही बॉल खूप चांगल्या पद्धतीनं होता हार्ड लेंथला आणि तदनंतर फारच बाहेर काढला. आधुनिक काळात अलीकडच्या काळात क्रिकेट खूप बदललं. जो उल्लेख केला होता मगाशी देखील सरांनी की तुम्हाला इथून जर वाचायचं असेल तर शरीरापासून दूर यावंच लागेल आणि सध्या आता तीच गोलंदाजी होते. सलगचा आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला काय गोलंदाजी आहे. मुख्य खेळपट्टीवरती प्रकाश तुंबडा यांच्या प्रेमात पडले ही खेळपट्टी. खूप चांगल्या पद्धतीनं मातीची विकेट आणि तदनंतर त्यांचा या बॉलला मिळणारा टर्न क्लास खूप चांगली सुपर्ब लाईन. 18चा आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 3 बॉल डॉट आल्यानंतर 5वा देखील डॉट. प्रकाश तुंबडाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. ज्या पद्धतीने त्यानं आता गोलंदाजी केल्या मुख्य खेळपट्टीवरती मयूर पाटील या फलंदाजाला शरणागती पत्कारावी लागले. कारण काय गोलंदाजी आहे बघा. टप्पा बदलला नाही त्यानं. अगदी त्याच लाईनवर लेंथनं हार्ड लेंथला गोलंदाजी. बॉल पडल्यानंतर फारच बाहेर. हा त्याचा नॅचरल अँगल आहे आणि या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. इथे देखील आपण पाहतात मेडन या स्पर्धेतील तिसरी मेडन षटक. एकदा टाळ्या जोरदार व्हायला हव्या प्रकाश तुंबडासाठी. जिथे आपण पाहतात बघा काय गोलंदाजी. 6 बॉल 6 डॉट. इकॉनॉमी 0. विकेट नाही मिळाला परंतु गोलंदाजीमध्ये आता त्याने रन नाही दिलेत. हे आहेत प्रकाश तुंबडा. क्लास गोलंदाजी. हा पहिला बॉल तुषारनं बॅकअप चांगला दिला. तदनंतर दुसरा चेंडू पुन्हा घेऊन आले आणि तदनंतरचे हे जे बॉल आहेत ना दुसऱ्यानंतर 6व्या बॉलपर्यंत तोच टप्पा. त्याच पद्धतीनं बाहेरचे बॉल आणि सलगचा मात्र आपण पाहतायत. इथे देखील आपण पाहतायत बघा जे मागे बॉल झालेत अगदी तेच पुन्हा पुन्हा बघायला मिळतात. कोणी सांगणार नाही ऍक्शन रिप्ले आहे की काय. देवेश भुतकडे यांच्याकडनं मेडन षटकाला 1000 रुपये आपल्याला पाहायला मिळतात आलेले आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकात ज्यानं खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट हाताळलं तोच पहिल्या षटकात 2 विकेट. आता सध्या वैभव तुम हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात वैभव तुम. गोलंदाजी मार्कवरती आकाश. पहिल्या षटकात ज्यानं 2 विकेट मिळवले 9 रन खर्च केल्या तोच आकाश दाखल झालाय. उंच पुरा मजबूत बांध्याचा अगदी करेबेन यष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत भगत यांचे फेवरेट प्लेयर आपल्याला बघायला मिळतात. वैभव तुम त्यांना देखील त्यांनी कव्हर केलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. आता 24 बॉलचा खेळ आहे. मोठ्या टार्गेटकडे जायचं आहे तुम्हाला. जवळपास 87चं जे टार्गेट आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत थोडेसे मागे राहिलेत बॅटिंग करत असताना ॲक्रो हर्षिता वॉरियर्स. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती तयार. आकाश. चांगला चेंडू. इथे देखील बोटातील कौशल्य वापरला. बॉलला बाहेर काढले आणि त्यानंतर पंचांकडे अगदी आपसुकतेनं पाहत राहिलेत विशाल. चांगला चेंडू. खूप चांगल्या पद्धतीने जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. हा पाहतो बॉल. लेग कटर. प्रत्येक शिंगड्याची स्माईल सगळं काही सांगून गेली त्या बॉलवरती. आकाश दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होत आहेत.
या बॉलला हुक केलंय, बॉल चाललाय फाईन लेग मधून. आता पंचांना दर्शवायचं आहे की तुम्ही क्रीजच्या लाईनच्याही मागे जाऊन जर तो फटका खेळला असेल तर मग त्या धावा तुम्हाला नाही मोजता येणार. पाहूया, तिसरे पंच आहेत आणि डीबीएनची मीडिया आहे, ते सध्या पाठवतील, दाखवतील की घडलंय काय. आता इथे काय घडलं तिसरे पंच पाहतील. ज्यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला त्यावेळची ही कहाणी आहे. मुन्ना पठाण सर तिथे बघतात. येस, क्रीजमध्ये आहेत आणि हा 4 रन इथून काउंट होतील. धावसंख्या जर तपासून पाहिले तर आता या 4 धावेनं धावा जाऊन पोचतात फार वेळानंतर. म्हणजेच मी तर म्हणेन की 8व्या बॉलवरती हा मात्र रन आला, कारण याच्या आधीचं षटक मेडन होतं. तदनंतरचा एक बॉल पुन्हा या षटकात डॉट आलाय. धावसंख्या आता जाऊन पोचते 13 वरती 2 गडी बाद अशी स्थिती. बॅटिंग करत असताना ॲक्रो हर्षिता वॉरियर्स हा संघाला आपण पाहताय. आकाश वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं. का म्हणून मी संघामध्ये एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे हे त्याने दाखवून दिलंय, कारण गोलंदाजी चांगली करतोय. षटकातील पुढचा बॉल, रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, यष्टी वाकवली, फोडली आणि तोडली. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. पालघरच्या क्रिकेटला ज्यानं 7 समुद्रा पलीकडे नेलं त्यांचं नाव आहे अनिकेत राऊत. अल्लाळी गावचं अनमोल रत्न. साधी सुरुवात, पेशाने इंजिनियर आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळातून ज्यांनी खूप एक उंच गरुडझेप घेतली. ताई पॅकर्स पालघर या संघामधील अनेक खेळाडू दिले. पालघरच्या खेळाडूंना पुढे कसं नेलं हे त्यांनी अनेक वेळा चांगलं सिद्ध करून दाखवलं. जो खेळाडू चांगला खेळणार पालघरमधून त्याला संधी आहे आणि ते ऑन स्क्रीन अनिकेत राऊत यांना मी विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. नुकताच त्यांचं अंडरमचं अल्लाही चषक झालं आणि त्या अल्लाही चषकामध्ये 4 चांद लावणारी स्पर्धा ना भूतो ना भविष्यती 32 संघांना टी शर्ट इथे मात्र प्रोव्हाइड केल्या. ते विश स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर अनिकेत राऊत आणि पालघरचं अनमोल रत्न, प्राईड ऑफ पालघर, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला बदललं. पालघरचं क्रिकेट फक्त खेड्यापाड्यातलं ठेवलं नाही तर ते 7 समुद्रा पलीकडे नेलं. त्या अनिकेत राऊत यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने येण्याची कृपा करावी. ज्यांच्या माध्यमातून हे फुलटॉसचे चेंडू जेवढे लागतील तेवढे मात्र या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रोव्हाइड केले त्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या अनिकेत राऊत, तुमचं स्वागत आहे. पालघरच्या क्रिकेटची पारदर्शकता आणि पालघरच्या क्रिकेटची मान ज्यांनी अभिमानानं उंचावली त्यांना विनंती करतोय की आपण याही वेळेला फटका खेळायचा होता मोठा आणि त्यावेळेला आपण पाहतात बॉल डॉट येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळतात. जे सॉक्स आहेत, स्पोर्ट्स सॉक्स, तेही त्यांनीच प्रोव्हाइड केलेत आणि तदनंतर या स्पर्धेला लागणारे चेंडू, फुल टॉस 24 कॅरेटचे चेंडू आहेत. अनिकेत राऊत यांना विनंती करतोय की प्लीज आपण या. ताई पॅकर्स पालघर या संघाचे आधारस्तंभ, बॅकबोन, अमर परुळेकरांनी मात्र जो विश्वास दाखवला अनिकेतवरती आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या माध्यमातून ताई पॅकर्सचे नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला जाहीर करून दाखवलं त्यांनी. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकात आता सध्या आपण पाहतात खेळ तर संपलाय करा आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रनसंख्या फलकावरती आपण पाहतात सिंगल आली आणि 15 धावा धावफलकावरती झाल्या. आता इथून इक्वेशन जर तपासून पाहिलं तर इक्वेशन बघायला आवडेल. जेथे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये रन करायच्यात 72. घेऊ एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत राहा शिवनेरी चषक. अठरा चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 72 धाव्यांची गरज आहे. शिवनेरी चषकाची आज 7वी रात्र आणि 7व्या रात्रीत ऑल इंडिया ओपन हे क्रिकेट आपण अनुभवताय, आजमावताय. सगळ्यांचं स्वागत. जे प्रेक्षक आतापर्यंत थांबलेत अगदी मोठ्या संख्येने, त्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही मात्र या स्पर्धेची शोभा वाढवलाय. अनिकेत राऊत पालघरचं एक मोठं नाव आणि त्यांचं आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. साथीनं कुशल राऊत, अनिकेत राऊत यांचेच बंधू आणि तदनंतर अंडरम क्रिकेट वेगावरती स्वार, अल्लाळी एक्सप्रेस राहुल माळी
तेही दाखल झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कुशल सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एकविरा एंटरप्राइजेस आणि तदनंतर राजवीर एंटरप्राइजेसचे प्रॉपरेटर अनिकेत राऊत देखील दाखल झालेत. त्यांचं स्वागत आहे. सध्या आपण पाहू शकाल 7वा बॉल डॉट आलाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात जे मैदानाच्या आतमध्ये प्रकाश तुंबडा या वेळेला आपण पाहू शकता ज्यानं मागील षटक मेडन. याही वेळेला 8वा बॉल डॉट. काय गोलंदाजी. फलंदाज देखील तोच आहे मयूर सांगतील की माझ्याच नशिबी हा गोलंदाज मिळाला, कारण मागील 6 बॉल डॉट. याही वेळेला त्याच्यासमोर हे 2 बॉल डॉट. मी म्हणेन की तुम्ही स्ट्राईक रोटेट करा. जर आपल्या बॅटमधून धावा येत नसतील, आपला बॅटपास चालू आहे, डाऊनफॉल चालू आहे, त्यावेळेला तुम्ही सिंगल डबलच्या खेळाला प्राधान्य द्या. गेमला पुढे चालवा. आता सध्या प्रकाश तुंबडा यानं खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खऱ्या अर्थानं इथून हे 2 बॉल डॉट आल्यानंतर तेही स्वतःला आता सेल्फ कॉन्फिडन्स दाखवतील की येणाऱ्या काळात मागे काय झालं याला विसरत मीही एक चांगली फलंदाजी करून दाखवू शकतो, हे स्वतःला सांगावं लागेल मैदानाच्या आत. षटकातील पुढचा बॉल यावेळेला केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद. विकेटचं बटन. धक्का लागलाय इथे बॅटिंग टीमला. गॉम. थँक्यू. प्रकाश तुंबडा यांच्याकरिता पुन्हा एकदा जयेश भुतकडे यांच्याकडनं आलेत 1000 रुपये. 9 बॉल डॉट टाकलेत त्यानं आणि सध्या 1 विकेट देखील घेतलंय. खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये. प्रकाश तुंबडा म्हणा, तदनंतर योगेश लढे म्हणा, तुषार बसवत म्हणा, प्रतीक शिंगडे अप्पी म्हणा, या खेळाडूंनी प्रभावी दाखवलं. आकाशची गोलंदाजी चांगली राहिली. यानंतर मात्र आपण पाहतात सामन्यामध्ये मजा येईल. एका बाजूला ताई पॅकर्स, पालघर स्पोर्ट्स क्लब, परेश महादेव घरत सरांचा संघ ॲक्शनमध्ये तो आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संघातला विजयी संघ आपल्याला बघायला मिळेल. इथून आपण पाहतात याही वेळेला डॉट बॉल. 10वा चेंडू डॉट. प्रकाश तुंबडा अगदी अभ्यास करूनच आलेत की खेळपट्टीवरती खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतात. डबल मेडन षटक येईल हेही आता आशा लागल्यात आणि तदनंतर त्या अपेक्षा आहेत फिल्डिंग टीमच्या डगआउटमधनं की प्रकाश आपला गोलंदाज महत्वाचा आहे. त्यानं आतापर्यंत 10 बॉल डॉट हाताळलेत. षटकातील पुढचा बॉल डॉट बॉल. बॉल फारच बाहेरचा. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होत आहे. सध्या आपण पाहतात 11वा बॉल डॉट. शेवटचा बॉल आहे या षटकातला शेवटचा बॉल. आतापर्यंत आपण पाहू शकता हर्षिता ॲक्रो वॉरियर्स अनिकेत राऊत सध्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं लक्ष असतं संपूर्ण पालघर क्रिकेटमध्ये कुठला खेळाडू चांगला आहे आणि त्या खेळाडूला निश्चित स्वरूपात या वेळेला 2 मेडन षटक. पहिल्या वेळेला आपण पाहता टुर्नामेंटमध्ये ही डबल मेडन ओव्हर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. नाव आहे प्रकाश तुंबडा. क्लास गोलंदाजी. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 4चा खेळ संपला. रणसंख्या फलकावरती फक्त 15वरती धक्के 4. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा या मॅचकडे आणि जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मानाकडे. जो मी मगाशी देखील उल्लेख केला की पालघरच्या क्रिकेटला 7 समुद्रा पलीकडे नेलं. अगदी गावातील खेड्यातील कुठलाही खेळाडू असू दे, तो चांगला खेळतो, त्याला पुढे नेणं गरजेचं आहे. ते अनिकेत राऊत स्वतः देखील चांगले क्रिकेटपटू, एक पेशानं इंजिनियर, परंतु क्रिकेटप्रती असणारं प्रेम, या सगळ्या गोष्टी ज्यांनी नाव कमावलं. अल्ल्याळीचा हा एक सुपुत्र आणि तदनंतर आज पालघरचा अभिमान झाला. ते अनिकेत राऊत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय अनिल किणी सरांना की अनिल किणी सर तुम्ही या आणि तुमच्या शुभ हस्ते आपण अनिकेत राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारे चेंडू आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच साठी मात्र हे विश स्पोर्ट्सचे ब्रँडेड स्पोर्ट्स सॉक्स. आणि या स्पर्धेतून सर्वोत्तम खेळाडू ग्रामीणमधून जो इमर्जिंग प्लेअर येईल त्याच्याकरिता आपण पाहतायत विश स्पोर्ट्सची एक चांगली बॅट तीही इथे मिळणार आहे. हे अनिकेत राऊत आहेत. चांगल्या क्रिकेटला सातत्याने ते पुढे नेणारं नाव आहे आणि त्यांचं अनिल किणी सर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य विरातन आणि त्यांचं मात्र आपण पाहतात त्यांच्या शुभ हस्ते आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत राऊतचं यथोचित स्वागत आणि सन्मान होत असताना बघायला मिळतं. शिवनेरी चषक विरातन बुद्रुक नांदगडी पाडा 2026. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती तयार. सध्या मैदानाच्या आतमध्ये चिन्मय आलेत.
12 बॉलचा खेळ बाकी आहे. 87चं टार्गेट ठेवलं आणि त्यानंतर ते टार्गेट मोठंच राहिलं. पुन्हा एकदा तू डाल डाल पास पास. सध्या हेच चाललंय. जणू काही गोलंदाज आणि किपरच्या मध्ये हा सामना चाललाय की काय. मध्ये जो फलंदाज आहे ना त्याला बॉल आणि बॅट मधला संपर्क करता येत नाहीत कारण गोलंदाजी अचूक आहे. आता या मॅच मध्ये 43चा रिक्वायर्ड रन रेट पुढे चाललाय. शेवटचे 15 बॉल बघा जिथे फक्त आणि फक्त 6 रन आले, ज्यामध्ये 1 चौकार, 2 सिंगल, 2 विकेट, बाकी सगळे बिंदी बॉल. गोलंदाज जिथे आपण पाहतात तयार आहेत. 10 बॉलचा आता खेळ बाकी आणि पुन्हा एकदा चिन्मय गोलंदाजी मार्कवरती तयार. डॉट बॉल. इथे पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. नितेश कदम सर सांगतात की तो फारच बाहेरचा बॉल म्हणजेच तो व्हाईट बॉल. आता व्हाईट बॉलच्या साहाय्यानं खूप उशिरानं हा धावसंख्यांचा वेग आता इथून वाढला आणि तदनंतर ती फक्त 1 पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 रन. 87चं टार्गेट. धावसंख्या आता फक्त 16. षटक 5वं चालू आहे. खूप चांगला बॉल होता. फलंदाज आशिष पाटील तेही थोडेसे त्रस्त आहेत. संघाचे संघनायक आहेत जरूर. हर्षिता ॲक्रो वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅकफुटला यायला लागल्या परंतु आता योग्य वेळेत जर आता फटके आले तरी देखील आपण पाहता थोडंसं कठीणच झालंय समीकरण. 9 बॉल बाकी आहेत. करंट रन रेट 3.56 म्हणजे 3.5च्या जवळ आणि रिक्वायर्ड रन रेट 25 पर्यंत आता पोहोचत चाललाय. डॉट बॉल. प्रत्येक गोलंदाज प्रकाश तुंबडाला आदर्श ठेवत त्यांनी त्यांच्या पावलोपावली गोलंदाजी चांगली केली आणि आता देखील तीच गोलंदाजी अचूक आहे. खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोलंदाज कटर गोलंदाजी घेऊन आला. वेगावरती त्यांनी फारसं लक्ष न दिलं, त्यांनी टप्प्यावरती लक्ष दिलं आणि क्रिकेटच्या खेळात ते महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे चांगला वेग नसला चालेल, तुम्ही ॲक्युरेट लाईनवरती या. गोलंदाज तयार. सलगचा पुन्हा एकदा डॉट बॉल. या डॉट बॉलच्या साह्याने आपण पाहतात तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि नॉन स्ट्रायकिंग रेंज सांगतात की नाही घेतली तरी हरकत नाही कारण हा बॉल आतमधनं आहे आणि तेही त्यांनी आता ॲग्री केलं. बघा चांगला चेंडू. बॉल बाहेर जरूर गेला परंतु त्याची लाईन ऑर लेंथ, तदनंतर त्याचा टप्पा, तदनंतर तुम्ही झालेले शफल, या सगळ्या गोष्टी पंचांनी पाहिल्या. एक बॉल वाईट वगळता चिन्मयने देखील गोलंदाजी चांगली केलंय. याही वेळेला बॉल डॉट. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 16. या मॅचमध्ये ज्यानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं तो प्रतीक शिंगडे आता येईल का गोलंदाजी मार्कवरती, हाही प्रश्न आहे. तर पाहूया गोलंदाजी मार्कवरती कोण येते. या वेळेला आपण पाहतात आता गोलंदाजी मार्कवरती पंकज. प्रकाश सलग 2 मेडन षटके, अचूक टप्पा आणि जबरदस्त नियंत्रण दाखवत प्रकाश तुंबडाने बॅक टू बॅक 2 मेडन ओव्हर टाकत फलंदाजांना पूर्णपणे रोखून धरलं. हे आहे DBN मीडिया जे तुम्हाला या गोष्टी दाखवत असतात. बघा वारंवार पंकज पाटील हे सध्या दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. सध्या चांगले चेंडू, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. STMPL जी स्पर्धा झाली मॅन ऑफ द सिरीज, ज्या खेळाडूच्या नावी आणि त्या खेळाडूचं स्वागत केलंय षटकारानं अर्थात मितेश शेठ यांच्या कटआउट्सला सलामी देणारा फ्लॅट अँड फ्युरियस हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार पंकज. STMPL नुकताच जी स्पर्धा झाली आणि तदनंतर आपण पाहतात त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावरती जो स्वार राहिला त्या सायकलवरती तोच पंकज गोलंदाजी मार्कवरती आणि त्याचं स्वागत केलंय षटकारानं. या मॅचमध्ये आता पूर्णतः पकड आहे ती म्हणजेच फिल्डिंग करणारी टीम एका बाजूला आदिवासी समाज परिषद पालघर. हे बघा हे फॅन मुवमेंट आहेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली प्रकाश तुंबडांना आठवणीत राहील. शिवनेरी चषक याच्यासाठी तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागतो. सहज तुम्हाला कोणीही पसंती देणार नाही. जो दिखताय वो बिकताय. जे तुम्ही दाखवलं त्याची तुमची आता प्रशंसा होते. ते होते प्रकाश तुंबडा. शॉट थर्ड मॅन मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल आणि या षटकातील तो आहे दुसरा बॉल. फटका खेळलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहेत फक्त बॉल पाहत राहतील आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आला इथे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26. जे धावफलक 16 वरती शांत झालं होतं ते धावफलक आता वेगानं वाढायला लागले. शेवट चांगला करायचा प्रयत्न चालू आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील फटका तो खेळला. ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा बघायला मिळतोय. बॉलला पाठवून दिले काऊ कॉर्नर मधनं सीमा रेषेच्या बाहेर. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कारण रन रेट आता देखील 4.88 वरतीच. एक मोठं टार्गेट सेट केलं. गोलंदाज तयार. फटका खेळलाय फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6.
बघा फटका अगदी समोर समोर खेळला या बॉलला. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं. अगदी त्याच तंत्रावरती फलंदाज काम करतायत भूमीत. आणि भूमीत इथे देखील फटका केला बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक शैलेश निवळ याच गावचा सितारा. आणि इथून आपण पाहतात हे क्षेत्ररक्षण ते केलंय खरं. धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 1 धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 33 रन्स. अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे. या सामन्यातला विजय एका बाजूला ताई पॅकर्स पालघर स्पोर्ट्स क्लब परेश महादेव घरत साहेबांचा संघ ॲक्शनमध्ये बघायला मिळेल. आणि ती मॅच आजच्या रजनीतली महत्त्वपूर्ण राहील. गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळलाय. शैलेश निवळ पुन्हा एकदा त्या बॉलला फील्ड करतील 1 बाउन्सनं. आणि आता इथून या मॅचमध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता. कौतुक करण्यासारखं खेळ दाखवलाय आज आदिवासी समाज परिषद पालघरनं. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी एका बाजूला या टीमचा विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षात पालघर स्पोर्ट्स क्लब ताई पॅकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. फटका खेळलाय. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. शैलेश निवळ बॉलला जाऊ देतील आणि चौकार आलाय. 38 धावा एका मोठ्या फरकानं विजय प्राप्त केला. आपण पाहू शकता. चला या टॉससाठी या 48 रन्सने या सामन्यामध्ये मात्र विजय प्रस्थापित केले. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट. हे 500 रुपये आहेत. मुकेश मंथन मॉन्टू जर आपण इथे असतील तर प्लीज या. यस निश्चित स्वरूपात आपण अनिकेत बाप्या यांच्याकडे देखील जाणार आहोत. बाप्या नावानं फार प्रेम त्यांना मिळालं या ओव्हरआर्म क्रिकेट बॉलवरती आणि सध्या आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी. चला इथून आता मॅन ऑफ द मॅच प्रतीक मंथन आहेत का? मंथन प्रतीक शिंगडे मॅन ऑफ द मॅच. अठ्ठेचाळीस धावांनी मोठा विजय. आणि टॉसकडे देखील आपण जाणार आहोत. अनिकेत राऊत यांच्याकडनं मात्र तो टॉस आपण करणार आहोत. या अनिकेत राऊत आणि त्यांच्या शुभ हस्ते